हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. आषाढ महिन्याचे 2-4 दिवस आता शिल्लक राहिलेले आहे. आषाढ महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा महिना असतो. आषाढ महिन्यानंतर अनुक्रमे येणारा मराठी महिना म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिना आपल्या मराठी दिनदर्शिकेनुसार सर्वात पवित्र महिना मानला जातो. पण आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे आषाढ अमावास्येचा दिवस आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात या आषाढ अमावास्येच्या दिवसाला दीप अमावस्या, दिव्यांची अमावस्या किंवा गटारी अमावस्या या नावांनी ओळखलं जातं. तर या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करण्याची एक सुंदर परंपरा आपल्याकडे आहे. पण आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात दीप अमावस्येच्या दिवशी, गटारी अमावस्येच्या दिवशी नक्की काय करावं, दिव्यांची पूजा कशी करावी, नैवेद्य काय दाखवावा, या दिवशी कोणत्या गोष्टी करणं अशुभ मानलं जातं, याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दीप अमावस्येला करायच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर दीप अमावस्येच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आणि स्नान करून आपल्या देवघराची स्वच्छता आपण करायची आहे. त्यानंतर आपल्या घरातील सर्व प्रकारची पितळी दिवे असतील, समई, निरंजन, जेवढे दिवे आपण वापरत असाल तेवढे सर्व दिवे वापरत असाल नसाल त्या सर्व दिव्यांची स्वच्छता करून घ्यायची. आता दिव्यांची स्वच्छता कशी करायची याबद्दलची माहिती मी या अगोदर एका व्हिडिओत सांगितलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघून घ्या. लक्षात घ्या, दीप अमावस्येच्या दिवशीचं सर्वात महत्त्वाचं काम आहे ती म्हणजे आपल्या घरातील सर्व जुने नवे जे काही दिवे असतील त्या दिव्यांची स्वच्छता करणं. आता काही दिवे खराब झालेले असतील तर ते दिवे तुम्ही त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावून द्यायची आहे. मातीचे दिवे असतील तर ते देखील स्वच्छ धुवून आपण पुसून घ्यायचे आहे. दिवे स्वच्छ करून त्या दिव्यांची पूजा करणं ही दीप अमावस्येची परंपरा आहे. काही ठिकाणी दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा संध्याकाळी केली जाते, काही ठिकाणी सकाळीच केली जाते 12च्या आत. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही पूजा करा. आमच्याकडे दीप अमावस्येच्या दिवशी सकाळीच पूजा करण्याची परंपरा आहे. ही पूजा देवघरासमोर किंवा जिथं तुम्ही नेहमी पूजा मांडतात तिथे पाट मांडून त्यावरती स्वच्छ वस्त्र अंथरून पाटाच्या भोवती छान रांगोळी काढायची, फुलांनी सजावट करून त्यावर देवघरातील सर्व दिवे व्यवस्थित मांडायचे आणि एक दिवा त्या दिव्यांसमोर प्रज्वलित करायचा. प्रत्येक दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या. आता दिव्यांची पूजा कशी करायची याची सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या व्हिडिओवरती क्लिक करून सविस्तर व्हिडिओ जाणून घ्या. म्हणजे दीपपूजनाबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल. आपल्यापासून आपण एक 10-20 किलोमीटर अंतर पार केलं की जसा बोली भाषेत फरक पडतो तसा प्रथा परंपरांमध्ये देखील फरक पडतो. तसंच महाराष्ट्रात दीप अमावस्येच्या दिवशी काही घरी कणकेचे गोड दिवे तयार करण्याची परंपरा आहे. आता कणकेचे गोड दिवे हे गव्हाचं पीठ आणि गूळ यांच्यापासून बनवले जातात. ते पूजेत ठेवतात, प्रसाद म्हणून देखील खातात. तर हे दिवे कसे बनवायचे याबद्दलची माहिती देखील मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. दिव्यांची पूजा झाली की त्यानंतर गोडाचा नैवेद्य दाखवायचा. त्याबरोबरच दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांचं देखील स्मरण करायचं असतं, कारण अमावस्येची जी तिथी आहे ती पितरांना समर्पित आहे. या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांचं औक्षण करायचं असतं. त्यामुळे आपल्या मुलांना दिव्याप्रमाणे तेज मिळतं, सर्व संकट दूर करण्याचं त्यांना बळ मिळतं. म्हणून दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांचं औक्षण करायला खूप महत्त्व आहे. मुलांचं औक्षण करण्यासाठी तुम्ही निरंजन वापरा किंवा मग कणकेचे 5 दिवे तयार करा. मग काही ठिकाणी गोड दिवे देखील केली जातात. मग मुलांचं औक्षण कसं करायचं, का करायचं, कोणत्या वेळेत करायचं, कणकेचे दिवे कसे करायचे असे प्रश्न तुमच्या मनात तयार होतील. तर याची उत्तरं देणारा सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सविस्तर व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्याचबरोबर आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपलं जे
वाहनं असतात म्हणजे आपले जे काही मोटरसायकल, कार, फोर व्हीलर ज्या असतील त्यांची पूजा करण्याची पद्धत देखील बऱ्याच घरी आहे. त्यासाठी त्या अमावस्येच्या दिवशी वाहनं धुतले जातात, त्यांची स्वच्छता केली जाते, त्यांच्यावरती गुलाल वगैरे टाकून नारळ फोडून त्या वाहनांची पूजा केली जाते. ते यासाठी की वाहन आपल्याला कधीही धोका देऊ नये, वाहनामुळे कोणतंही संकट आपल्यावर येऊ नये, अपघात होऊ नये, या सर्व गोष्टींपासून बचाव होण्यासाठी आषाढ अमावस्येच्या दिवशी वाहनांची पूजा देखील केली जाते. आषाढ महिन्यामध्ये सातीआसरा देवींचा म्हसोबाचा मानपान करण्याची पद्धत आहे. जर आषाढ महिन्यात संपूर्ण महिनाभर काही कारणास्तव तुमच्याकडून हा मानपान झाला नसेल, पूजा करणं झाली नसेल, तर मग शेवटच्या दिवशी म्हणजे आषाढ अमावस्येच्या दिवशी तुम्ही म्हसोबाला जाऊन नारळ फोडा, सातीआसरा देवींची ओटी भरा आणि त्यांची क्षमा मागा की माझ्याकडून महिनाभर काही मानपान करणं शक्य झालं नाही, जे काही कारण असेल ते सांगा. समजा तुम्ही आषाढ तळला नसेल, आखाड तळला नसेल, तर मग आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्येच्या दिवशी देखील गोड चाणक्यांचा नैवेद्य करून आपल्या घरातील देवांना देखील नैवेद्य दाखवू शकता. किंवा तळला असेल नसेल तरीही आषाढ अमावस्येच्या दिवशी तुम्ही पुन्हा गोड चाणक्यांचा नैवेद्य बनवू शकता. देवांना पुन्हा नैवेद्य दाखवा, गाईगुरांना खाऊ घाला. आखाड तळणं जर जमलं नसेल तर मग शेवटच्या दिवशी तुम्ही आखाड तळला तरीही चालेल. बऱ्याच ठिकाणी आषाढ अमावस्येचा दिवस जो असतो, कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते, मग आषाढ अमावस्येच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी गटारी अमावस्येचा सण साजरा केला. आता गटारी म्हणजे काय, तर बरेच लोक या दिवशी मद्यपान वगैरे करतात, मांसाहार करतात. बऱ्याच ठिकाणी अशी देखील पद्धत आहे. तर जे लोक मांसाहार करतात, बहुतांश जे मांसाहार करणारे लोक असतात ते गटारी अमावस्येच्या दिवशी मांसाहार करताच, कारण पुढे श्रावण महिन्यामध्ये मांसाहार वर्ज्य असतो. त्यामुळे या दिवशी मांसाहार देखील केला जातो. अमावस्येच्या दिवशी पितरांचं स्मरण करायला, पितृतर्पण करायला, पिंडदान विधी करायला खूप महत्त्व असतं. मग तुम्ही यांच्यासारखे विधी देखील करू शकता, त्यामुळे पितृदोष कमी होतात. दही भाताचा उपाय तुम्ही या दिवशी करू शकता. पितरांच्या नावाने तुम्ही दही भाताचा नैवेद्य देखील या दिवशी बनवायचा आहे. आता कोणत्या गोष्टी करायच्या हे आपण जाणून घेतलं, पण आषाढ अमावस्येच्या दिवशी कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाही, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या नाही, याबद्दलची माहिती आपण आता जाणून घेऊया. आषाढ अमावस्येच्या दिवशी जे काही तुम्ही पूजा करणार असाल तर ती घाईघाईने करू नका. आपल्या घरातील दिवे अस्वच्छ आपण ठेवायचे नाही. आषाढ अमावस्येच्या दिवशी कंपल्सरी दिव्यांची स्वच्छता करायची आहे. ठीक आहे, सुतक वगैरे असेल, मासिक पाळी असेल, सुतक असेल तर हरकत नाही, मासिक पाळी असेल तर घरातील पुरुषांनी देखील दिव्यांची स्वच्छता करून घ्यायची आहे, त्यांची पूजा करायची आहे. या दिवशी वादविवाद टाळायचे आहे किंवा ज्या उपायांमुळे अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण होत असतील तर असे उपाय आपण या दिवशी चुकूनही करायचे नाही. दिव्यांची स्वच्छता करताना काळजी घ्यायची आहे. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी दानधर्म करायला देखील खूप महत्त्व आहे. तुम्ही पितरांच्या नावाने दानधर्म करा. तुमची जशी क्षमता असेल त्यानुसार तुम्ही दानधर्म करा, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान, दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे. त्यामुळे शक्य झालं तर आषाढ अमावस्येच्या दिवशी दानधर्म करायला विसरू नका. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस हा 12 ऑगस्ट 2026 रोजी आहे. या दिवशी दीप अमावस्या आहे. मग या दिवशी नक्की कोणते उपाय करायचे याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण धार्मिक व्हिडिओ आणि माहिती जाणून घेण्यासाठी नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.